पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर तालुक्याच्या विविध व अनेक प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी जत तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात आले। घंटानाद आंदोलन रासपचे युवक नेते विक्रमभैया ढोणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले। तालुक्यातील प्रशासकीय, शेती, आरोग्य, शिक्षण, वीज, न्याय, पालिका, रस्ते अशा विविध विभागांमधील प्रलंबित समस्यांकडे घंटानाद आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासनाचे लक्ष वेधले। या आंदोलनाला तालुक्यातील विविध संघटना, मान्यवर नेते, पदाधिकारी व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिला। या प्रसंगी माजी सभापती सुजय नाना शिंदे, नगरसेवक भूपेंद्र कांबळे, मोहन कुलकर्णी, महादेव कोळी, राष्ट्रवादी काँग्रेसचे मनसूर खतीब, जिल्हाध्यक्ष विवेक कोकरे, अविनाश वाघमारे, दीपक शिंदे, तानाजी कटरे, मुरलीधर शिंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, वकील संघटनेचे ॲडव्होकेट राजकुमार म्हम्माने, ॲडव्होकेट अजित पुजारी, ॲडव्होकेट सिद्धू महाडिक, रासपचे बंडू डोंबाळे, किसान टेंगले, बळीराजा शेतकरी संघटनेचे सागर चव्हाण, युवा नेते दिलीप बिराजदार, सुरेश होलेकर आदींनी पाठिंबा देत आंदोलनात सहभाग घेतला। पावसाळी अधिवेशन सुरू आहे। या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती जत तालुक्यातील प्रमुख प्रलंबित प्रश्नाकडे राज्य शासनाचं लक्ष वेधण्यासाठी घंटानाद आंदोलन जत प्रशासकीय भवन समोर सुरू आहे। या तालुक्यातील प्रामुख्यानं या तालुक्याचं विभाजन झालं पाहिजे। या तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांच्या 239 जागा रिक्त आहेत, त्या तातडीने भरल्या पाहिजे। या तालुक्याला अतिरिक्त उपजिल्हा दिवाणी न्यायालय मंजूर झालेलं आहे, त्याचं बांधकाम सुरू आहे, पण ते बांधकाम निधी अभावी रखडलेलं आहे, त्याला निधी उपलब्ध करून दिला पाहिजे। दुष्काळी तालुक्यातील शेतकऱ्यांना वीज कनेक्शन देणं बंद केलेलं आहे, पण या तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करून सौर ऊर्जेवरती शेतीपंप पाणी उपसा होत नाही, त्यामुळं शेतकऱ्यांना विजेची उपलब्धता झाली पाहिजे। या राज्य शासनानं केलेली कर्जमाफी ही फसवी आहे, यामध्ये शेतकऱ्यांची कुचेष्टा करण्याचा प्रकार आहे, तर सरसकट कर्जमाफी केली पाहिजे। या तालुक्यामध्ये ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय ची इमारत कोट्यवधी रुपये खर्चून मंजूर आहे। त्याच पद्धतीनं मुचंडी असेल, कुंभारी असेल, जाटरवळ या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सुद्धा इमारती कोट्यवधी रुपये खर्च करून धुळकट पडलेले आहेत, तर या ठिकाणी पदनिर्मिती करून 100% अधिकारी आणि कर्मचारी पदनिर्मिती करून आरोग्य सेवा सुरळीत आणि सक्षमपणे चालू करावी, सुसज्ज बसस्थानक करावं, शेतकऱ्यांचे ज्या योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचा अनुदान प्रलंबित आहे ते अनुदान तातडीनं द्यावं। म्हैसा योजनेचं कार्यालयाची म्हैसा योजनेचं विभागीय कार्यालय जतला करण्याची घोषणा गेल्या महिन्यात केली। 1 जूनपासून कार्यालय सुरू करण्याची घोषणा केली, त्या संबंधाने परिपत्रक काढलं, पण प्रत्यक्षात कारभार मात्र अजून सांगलीतून चालू आहे। तर शेतकऱ्यांच्या सोयीसाठी ते म्हैसाचं योजनेचं कार्यालय सक्षमपणे जतमध्ये चालू झालं पाहिजे। या प्रमुख मागण्या राज्य सरकारनं तातडीने हे सोडून करावे। त्याच पद्धतीनं संघ अप्पर तहसीलदार कार्यालयात 67 गाव आहेत, त्या कार्यालयात फक्त 2च अधिकारी आणि कर्मचारी पद आहेत, तर तिथेही पदनिर्मिती करून ते कार्यालय सक्षम करावं, जेणेकरून पूर्व भागातील शेतकऱ्यांना, पूर्व भागातील नागरिकांना त्या कार्यालयाचा लाभ घेता येईल। त्याच पद्धतीनं ज्या ठिकाणी उपविभागीय पोलीस अधिकारी आहेत त्या प्रत्येक ठिकाणी स्वतंत्र वाहतूक शाखा आहे, पण एकमेव या जिल्ह्यातील जत हे एकमेव आहे जिथं उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय असताना सुद्धा वाहतूक शाखा केलेली नाही। त्याच पद्धतीने जत हा क्षेत्र पाहणं मोठा जिल्हा तालुका आहे आणि या तालुक्यामध्ये 2 पोलीस ठाणे आहेत, एक जत आणि उमदी, तिथंही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा तुटवडा आहे। हा तालुका सीमावर्ती भागातील तालुका आहे, या तालुक्यातील गुन्ह्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे या तालुक्यात संख असेल, डफळापूर असेल, कुंभारी असेल, या संघसारख्या ठिकाणी पोलीस स्टेशनची नवीन निर्मिती करावी आणि ग्रामीण आउटपोस्ट जे आहेत पोलीस चौकी आहेत त्या अजून सक्षम करावेत, तिथं 1 अधिकारी 4 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून ते सक्षम करावे, पोलीस प्रशासनाचा ताण कमी करावा, तसंच त्यांच्या निवासस्थानाची व्यवस्था करावी। यासह अन्य मागण्यांसाठी हे घंटानाद आंदोलन आहे। राज्य शासनानं याकडे गांभीर्यानं पाहावं आणि खऱ्या अर्थानं हे प्रश्न सोडवले तर खऱ्या अर्थानं हा तालुका 1 नंबरला जाईल, नाहीतर हा तालुका मागास आहे आणि मागासच राहणार आहे। नुसता निवडणुकीत बाता करून हा तालुका सक्षम होणार नाही, तर ज्वलंत आणि
प्राधान्यानं या तालुक्यातील प्रश्न सोडवण्यासाठी प्राधान्यानं निधीची उपलब्धता करावी एवढंच आव्हान या घंटानाद आंदोलनाच्या माध्यमातून राज्य शासनाला आहे.